उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोर का झटका धीरे से देत सोलापूर शिवसेनेची कार्यकारिणीस बरखास्त केली। जिल्ह्यातील शिवसेनेच्या राजकारणाबाबत पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत कठोर पाऊल उचललंय। माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेची संपूर्ण कार्यकारिणी तडकाफडकी बरखास्त करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्र्यांच्या या थेट कारवाईमुळे जिल्ह्यातील शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। आढावा बैठकीनंतर इतका मोठा निर्णय घेणार असल्याची कल्पना एकाही पदाधिकाऱ्यास नव्हती। नवीन पदाधिकारी नियुक्तीसाठी मतदारसंघनिहाय मुलाखती घेण्यात येणार आहेत, त्यानंतरच नवीन पदाधिकारी निवडले जाणार आहेत। कार्यकारिणी बरखास्त झाल्यामुळे आता सोलापूर शिवसेनेचं नेतृत्व कुणाकडे जाणार याबाबत उत्सुकता वाढली आहे। लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोलापूरसाठी नव्या दमाची आणि विश्वासार्ह नेत्यांची नवी कार्यकारिणी जाहीर करणार आहेत। जिल्ह्यातील मरगळ झटकण्यासाठी आणि विखुरलेल्या शिवसैनिकांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। या मोठ्या निर्णयामुळे आता सोलापूरच्या राजकारणात नवं समीकरण पाहायला मिळणार आहे। सोलापूर जिल्ह्यात काही काळापासून पक्ष संघटनेत अंतर्गत गटबाजी आणि विस्कळीतपणा वाढल्याच्या तक्रारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी तसंच मतदारसंघातील केलेलं काम पाहून कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय होऊ शकतो असा अंदाज पदाधिकाऱ्यांना होता, पण इतक्या तडकाफडकी कार्यकारिणी बरखास्त करण्यात येईल असं एकाही पदाधिकाऱ्याला वाटलं नव्हतं। संपर्क प्रमुखांकडूनच पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात येणार असल्याचं खासदार शिंदे यांनी बैठकीतच सांगितलेलं होतं। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।